महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांड्यांच्या गोदाऊनचे कडी कोयंडे तोडून तांबा, पित्तळ, भंगार आणि सीसीटीव्ही डिवायडर चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे। स्थानिक गुन्हे शाखा आणि मंचर पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत 5,36,200 रुपयांचा चोरीचा माल आणि 2,50,000 रुपयांचे वाहन असा एकूण 7,86,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी सोफियान मुस्ताक शेख वय वर्ष 24 राणा श्रीरामपूर याला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची माहिती दिल्याने पोलिसांनी सांगितले 298 किलो वजनाची पितळी धातूचे मोड आणि 358 किलो वजनाची तांब्याची धातूची मोड पोलिसांनी जप्त केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास मंचर पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे। ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद बांबळे, पोलीस हवालदार संदीप फड, हनुमंत ढोबळे, राजू मोमीन, स्वप्नील गाढवे, भारत मोहळ, चेतन पाटील, सर्व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण तसेच पोलीस हवालदार सुदाम घाडे, संजय नाडेकर, योगेश रोडे, अजित पवार, सर्व मंचर पोलीस स्टेशन यांनी केली आहे। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे, मंचर। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।